शासनात जर कायदा मोडत असेल तर थोबाडीत कोणाच्या वाराचं? काय सत्य आहे काय असत्य आहे सांगा ना तुम्ही. मला राग काय येत नाही त्याला? लाज वाटली पाहिजे ना याची थोडी, लाज वाटली पाहिजे ना याची थोडी. आणि तो सगळ्याची सेवा करतो त्याला फक्त 12,000 देतो, लाज नाही वाटत? तर ज्यांना लाज वाटायला पाहिजे त्यांना लाज वाटली नाही. अध्यक्ष महोदय, तुमच्या डोक्याच्या वर सत्यमेव जयते लिहिलं आहे. दादाजीनं मंत्री महोदयांना फक्त सत्य सांगावं. तुम्ही एक सांगा, अध्यक्ष महोदयाच्या चालकाला पगार जो भेटते किंवा तुमचा जो ड्रायव्हर आहे त्याला जो पगार भेटते तो एसटी महामंडळाच्या चालकाला का भेटत नाही? तुमचा चालक हा एसीच्या गाडीत फिरतोय अध्यक्ष महोदय, तुमचा पण चालक एसीच्या गाडीत फिरतोय आणि हा भर उन्हात त्या एसटीत बसलं ना तर चौफेर घाम येतं. त्याचे कष्ट अधिक जास्त आहे आणि त्याला पगार कोण कमी आहे? छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खान फाडला होता फक्त अन्यायासाठी. तुम्ही अन्याय काय करताय? किमान वेतन कायदा काय म्हणतं का किमान 14,000च्या वरती आपण पगार दिला पाहिजे. शासनात जर कायदा मोडत असेल तर थोबाडीत कोणाच्या वाराचं? काय सत्य आहे काय असत्य आहे सांगा ना तुम्ही. तुम्हाला राग काय येत नाही त्याला? लाज वाटली पाहिजे ना याची थोडी. काय एका चालकाला तुम्ही 19,000 25,000 ते 30,000 देता आणि तो सगळ्याची सेवा करतो त्याला फक्त 12,000 देता, लाज नाही वाटत? याचा राग काय येत नाही त्याचं उत्तर द्या तुम्ही आम्हाला. आणि मग हे सत्य असन तर ते सत्य असन तर ते जे असत्य आपण वागतोय ते सत्यात परिवर्तन किती दिवसात करणार ते सांगा. अध्यक्ष महोदय, बच्चू कडू साहेबांचा मी आदर व्यक्त करतो. मी पण त्या पद्धतीने उत्तर देऊ शकतो. नाही, हे एक आपल्या एक मंत्री महोदय बघा, या एक मिनिट मंत्री महोदय, एक मिनिट. या सभागृहात एक प्रथा परंपरा आहे आपल्याकडे. अनपार्लिमेंटरी लँग्वेज संदर्भात नियम आणि पुस्तकही आहे. तर माझी सभागृहाला विनंती आहे की आपण आपल्या भावना व्यक्त करत असताना कुठच्याही प्रकारचं अनपार्लिमेंटरी भाषा वापरणं चुकीचं ठरेल. त्यामुळे बच्चू कडू साहेबांनी आपल्या प्रश्न विचारताना जी भाषा वापरली ती मी परत एकदा तपासून घेईन आणि जर का त्यात कुठचाही अनपार्लिमेंटरी शब्द वापरला गेला असेल तर तो रेकॉर्डवरनं काढला जाईल. तेच मी आता सांगत होतो. पहिली गोष्ट तर आत्ताच्या घडीला चालक आणि वाहक यांना 38,000 रुपये सरासरी पगार मिळतो. हा पहिला विषय सगळ्या सभागृहाच्या माहिती करता. आणि खरं म्हणजे आतापर्यंत पाठीमागच्या काळामध्ये जर बघितलं तर ज्यांना लाज वाटायला पाहिजे त्यांना लाज वाटली नाही. आणि आपण अनपार्लिमेंटरी असेल तर काढून टाका. आणि अध्यक्ष महोदय सांगितलं ना, मी सांगितलं अनपार्लिमेंटरी असेल तर काढून टाका. मंत्र्यांनी जरी अनपार्लिमेंटरी वापरलं असेल तर काढून टाकू आपण. अध्यक्ष महोदय आपल्या सर्वांच्या या एसटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये पॉझिटिव्ह भावना आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये या कर्मचाऱ्यांच्या कष्टाला त्यांच्या घामाला न्याय कसा मिळेल त्या दृष्टिकोनातून या समितीच्या माध्यमातून जे काही अहवाल येईल. आताच्या घडीला सरासरी वाहक आणि चालकला 38,000 रुपयाचं मानधन दिलं जातंय आणि 10 तारखेच्या आत त्या ठिकाणी पगार. यापूर्वी सरकारकडे त्यांना याचना करावी लागायची की आमच्या पगाराच्या साठी काही पैसे द्या, मानधन द्या. आता त्यांच्या कष्टाचे पैसे, त्यांच्या हक्काचे पैसे सरकारकडनं त्यांना प्रतिपूर्ती या योजनांच्या माध्यमातून केली जाते आणि त्यांच्या कष्टाचे पैशांच्या माध्यमातून त्यांचा पगार होतोय. ही सर्व कर्मचाऱ्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे अध्यक्ष महोदय.